काल महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने जो GR काढलेला आहे, OBC SC ST VJNTच्या दाखले देण्याच्या कायद्यामध्ये सुधारणा करणारा, मुळात हेडिंग हैदराबाद गॅझेटेरच्या नोंदीवरून कुणबी दाखले द्यायचं, पण आतमध्ये जर पाहिलं तर खरा कावेबाजपणा आपल्याला दिसून येतो। जे दाखले क्लास 1 ऑफिसर तहसीलदार आधी देत होते। मला साधी दोन उदाहरणं देते। आज तेलंगणा राज्य जे महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे ते आणि कर्नाटक राज्य जे महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे, दोन्ही महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेली राज्य। त्या राज्यांमध्ये सरकार कोणाचं आहे? कुठल्या पक्षाचं आहे? इथल्या सगळ्यांना माहिती आहे तिथे काँग्रेसचं सरकार आहे? हो नाही, काहीतरी उत्तर द्या। माहिती आहे त्या दोन सरकारने बघा, आज तुम्हीच पत्रकार बांधव सांगू शकता मराठा कुठल्या अँगलने मागासलेला आहे। त्यांना 100 एकर यांच्या शेती आहेत, साखर कारखाने, सोसायट्या, हे असताना कसं काय मागासलेलं झालंय? तुम्ही आज जबाबदारीने सांगू इच्छितो, हे जे आरक्षण आहे हे राजकीय आरक्षण आहे। यांना ओबीसी मधून लढवायचं आहे। आमचे जे ओबीसीचे काही बांधव येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचा कुठला सरपंच, जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या अधीनस्थ आमचे भरारी पथकाचे निरीक्षक श्री धन शेट्टी आणि यांच्या टीमला अशी माहिती मिळाली, गुप्त माहिती मिळाली की ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये निर्मित असलेली, गोवा राज्यामध्ये एक्साईज ड्युटी कमी असल्यामुळे तिथे विदेशी मद्य स्वस्त असतं, तर अशा मद्य ठाणे जिल्ह्यात येणार आहे आणि त्याची वाहतूक आपल्या जिल्ह्यातनं होणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली। तर त्यांनी आज सकाळी एक 6 वाजण्याच्या